लोकसभेला 80चं स्ट्राईक असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर विधानसभेला केवळ 10 जागा मिळाल्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा धरून बसलेल्या आमदारांना आणि खासदारांना या ठिकाणी भ्रमनिवास झालेला आहे। त्यामुळे आता या ठिकाणी पुन्हा एकदा 5 वर्ष विरोधी पक्षात बसण्याची वेळ शरद पवार गटाला आलेली आहे। त्यामुळे प्रचंड या ठिकाणी खासदार व आमदार अस्वस्थ असल्याची बातमी समोर येत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी 8 ते 9 जानेवारी रोजी मोठी बैठक या ठिकाणी पार पडणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे। अजित पवार गटामध्ये शरद पवार गट विलीन होणार असं देखील या ठिकाणी संभवलं जात आहे। परंतु यातच आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर गर्व महाराष्ट्राचं हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट व राजकीय घडामोडी आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। अजित पवार सोबत चला असा आग्रह या ठिकाणी आमदार आणि खासदाराच्या वतीनं शरद पवार यांना केला गेलेला आहे। त्यामुळे 8 ते 9 जानेवारीला मोठी बैठक या ठिकाणी होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये नेमकं पक्षाचा काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि खासदार आमदार यांचं देखील काय निर्णय होईल याकडे लक्ष लागलं असतानाच आपला अजित पवार गटामध्ये आपण संपूर्ण जाऊन या ठिकाणी विलीन होऊया आणि त्यानंतर दोन्ही मिळून आपला पक्ष वाढवायचा या ठिकाणी प्रयत्न करू असा देखील दावा आमदार खासदाराच्या वतीनं केला जात आहे। परंतु सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे नेमकं काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष सोडता 2014 मध्ये सत्तेत नाही आणि त्यामुळे 2014 पासून सत्तेत नसल्यामुळे या ठिकाणी सत्तेबाहेर असल्याने आता ही 5 वर्ष विकास कामासाठी आपण कसे करणार यासाठी आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे अशी भूमिका घेऊन सध्या आमदारांनी या ठिकाणी आमदार आणि खासदार यांनी शरद पवार यांना आग्रह केलेला आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी या दोन्ही गटाकडे लागलेला आहे आणि या दोन्ही गटाचा निर्णय नेमका काय होतो, शरद पवार यांचा निर्णय नेमका काय होतो। शरद पवार यांना वेळोवेळी या ठिकाणी आमदार खासदार यांच्याकडून आग्रह केला जात असल्यामुळे शरद पवार हे अजित पवार गटात जाणार का, तुमची प्रतिक्रिया देखील सांगायला विसरू नका। तर चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।